अख्खा दिवसभर जरा मूड बेकारच चालत होता, पण लंच ब्रेक मध्ये हा केक मी खाल्ला आणि भाई साहब माझा पूर्ण मूडच चेंज होऊन गेला. लाईक लिटरली एक मील सुद्धा ना तुमचा अख्खा मूड चेंज करू शकतो. बट एनिवेज दिवसभर काय जास्त रेकॉर्ड केलं नाही, डायरेक्ट घरी यायच्या वेळेस रेकॉर्ड केलं. ट्रेन मध्ये धक्के खातच होती, तेवढ्यात माझी नजर गेली इकडे आणि भाई त्याच्यावर काय लिहिलेलं माहितीये, तुम्ही स्वतःच बघू शकता. भाई कामवालीला सुद्धा आपल्यापेक्षा चांगला पगार यार, स्कोप तो है. बट काय करणार यार, जोक्स अपार्ट. मग तो विचार सोडून दिला आणि डायरेक्ट घरी यायला निघाले. घरी आल्यानंतर मी बघितलं की आमच्या घरी आज बनला होता गाजरचा हलवा. मला आज अचानक हलव्याचा बेत कसं काय केला, पण मला जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. पहिल्यांदा मी गाजर न किसता मला गाजराचा हलवा आयता खायला भेटतोय. म्हणलं बास, आपल्याला अजून काय पाहिजे. पण दीदी करणार होती गाजराचा हलवा. म्हणलं वा वा, चांगलंय. समतीने पटकन गाजराचा हलवा केला आणि मग मी तो मस्तपैकी खाल्ला. आणि जेवढा तो हलवा दिसायला टेस्टी आहे ना, तेवढा सेम खायला सुद्धा टेस्टी होता. सो मस्तपैकी तो खाऊन टाकला आणि नंतर एडिटिंग करायला बसले. बिकॉज काही हो या, एक नेहमी सांगत आले की तुम्ही ना प्रयत्न करत राहा, फळ तुम्हाला नक्की भेटेल. आणि पहिली गोष्ट, फळ मिळेल की नाही मिळेल हे मनात धरून ती गोष्टी करायचीच नाही. ऍटलीस्ट आपण प्रयत्न तरी करतोय ना ते मिळवण्यासाठी. हा विचार करूनच ना एवढं मनाला भारी वाटतं ना, आणि मस्तपैकी शांत सुखाची झोप येते.